शेपूट फेपूट बोंबलायचं नाही लांबलं, शेपूट त्याचं लांबलंय. अगोदर म्हणला होता सगळ्या सोयऱ्याच्या याला त्याचे आणि त्याचे लोक, आमचा काही विरोध नाही, त्याच्यामुळं ओबीसीला काही धक्का लागत नाही. आता बदलला, आता त्यो बी म्हणतो बाकीच्याला म्हणायला लावलं सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी झाली नाही पाहिजे, सरसकट मिळालं नाही पाहिजे, ही मागणी तिची. जे मराठ्याला आहे ते त्याला पाहिजे, उपसमिती पाहिजे, आमच्यासारखेच निधी पाहिजे, सारख्या योजना पाहिजेत. शेपूट त्याचं लांबत चाललंय, आमचं नाही. आम्हाला दोष देऊ नका, पहिल्या दिवसापासून मागणी. तुम्हीच म्हणले होते सरसकटला लय प्रॉब्लेम होईल, दुसरा शब्द घ्या, म्हणून तुमच्या जेच बांधवांनी तुमच्या मंत्र्यांनी आलेल्या सगळ्यांनी मिळून ते शब्द घेतलेला आहे. आणि हे शब्द सगळ्यांना माहिती आहेत की सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी कशी करायची आणि सगळे सोयरे म्हणजे काय हे तुम्ही मान्य केलेलं आहे. त्याचा चौथा मुद्दा असा होता, 4 एकूण शब्द होते, त्यातला शेवटचा शब्द होता शेवटी मागेल त्या मराठ्यांना द्यायचं. तर त्यावेळेस धनंजय मुंडे म्हणले होते मागेल त्या मराठ्याला तर सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं. परत जिथं लग्नाच्या सोयरीकी जुळत्यात त्या सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं. नातेवाईक म्हणजे ज्याची नोंद निघाली त्याचे रक्ताचे नातेवाईक म्हणजे चुलते, पुतणे, काकी, आजोबा आणि सगळे सोयरे म्हणजे लग्नाचे सगळे त्याच्यात आलेत आता. आणि त्याच्यात मागेल त्याला म्हणल्यावर सरसकटपेक्षा खाली राहिलंच काय. आणि म्हणलं मग हे नाही द्यायचं तर सरसकट द्या, कारण आमच्या सरकारी नोंदी आहेत. ठीक आहे म्हणे. मग त्याच्यावर परत चर्चा झाली. एम.जी. गायकवाड साहेब होते, आता आयोगाचे जे अध्यक्ष आहेत सध्या ते सुद्धा होते. असे त्यांनी 4 जजेस आणले होते आणि त्यांनी काही वकिलांनी काही तज्ज्ञांनी मिळून तो शब्द ठरवला आणि मी नंतर हा मानलेला.